हरिओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, आता उपनिषद अध्ययनमध्ये कठोपनिषदामधला दुसरा अध्याय आपण पाहणार आहोत. पहिला अध्याय काल संपलेला आहे. आता दुसऱ्या अध्यायातली प्रथम वल्ली आपण पाहणार आहोत. या वल्लीमध्ये यमराजांनी असं सांगितलेलं आहे की बुद्धीच्या द्वारा परब्रह्माला कसं पाहता येतं याचं विश्लेषण या वल्लीमध्ये केलेलं आहे. गेल्या अध्यायातला थोडा संदर्भ या ठिकाणी अगोदर घेतलेला आहे आणि मग नचिकेताला शंका येते आहे की जर परमेश्वर आपल्या हृदयामध्येच आहे तर सगळ्यांनाच तो का दिसू शकत नाही. तो विरळ्या लोकांनाच म्हणजे कमी लोकांनाच का दिसतो. तेव्हा यमराज त्याला उत्तर देतात, परांचिखानी विरणतृत स्वयंभू तस्मात् पश्यन्ति नान्तरम कश्चिद्धीरः प्रयागात्ममक्ष दावृत्त चक्षुष परममृतवच्छिन. स्वयंभू स्वतः प्रकट होणारा परमेश्वर, खानी ख आदी सर्व इंद्रिये, परांची बाहेरच्या बाजूला जाणारी बाह्य आकर्षणाकडे जाणारी, व्यतृणात बनवली गेलेली आहेत. तस्मात परांग पश्यती म्हणून ती बाहेरच्या बाजूला पाहतात. अंतरात्मन न कश्चित धीरहा अंतरात्म्याला कोणीही पाहत नाही. अमृततत्वम इच्छन अमरपदाची इच्छा करतो. अवृत्तचक्षुः प्रत्यगात्मन ऐक्षित नेत्र हे बाहेरच्या बाजूला ची गोष्ट पाहतात. अंतरात्म्याला पाहिलं पाहिजे. या मंत्रामध्ये यमराजांना असं सांगायचं आहे की शब्द स्पर्श रूप रस गंध हे इंद्रियांचे स्थूलमानाने विषय आहेत. श्रोत्रेंद्रिय म्हणजे कानाचा विषय आहे शब्द, स्पर्शनेंद्रिय म्हणजे त्वचेचा विषय आहे स्पर्श, नेत्रेंद्रिय म्हणजे डोळ्याचा विषय आहे रूप, जिव्हेंद्रिय म्हणजे जिभेचा विषय आहे जिव्हेंद्रिय किंवा रसनेंद्रिय, त्याचा विषय आहे रस, आणि घ्राणेंद्रिय किंवा नाकाचा विषय आहे गंध. हे सगळे स्थूल विषय हे शरीराच्या किंवा नेत्रेंद्रियाच्या ह्या सगळ्या इंद्रियांच्या बाहेरच्या बाजूला आहेत, सृष्टीमध्ये आहेत, आपल्या सभोवताली आहेत. ते पाहणं काही किंवा त्यांचा अनुभव घेणं हे काही फार अवघड काम नाही आहे. आहे का अवघड? डोळ्याने आपण कोणती गोष्ट सहज पाहू शकतो. जिथं स्पर्श करायचा आहे तिथं सहज स्पर्श करू शकतो. त्यानंतर जे काय आपल्याला ऐकायचं आहे ते सरळ हल्ली मोबाईल किंवा टी व्हीमध्ये ऐकू शकतो. जे काय खायचं असेल ते हल्ली कुठेही काही खायला मिळतं ते खाऊ शकतो आणि कुठलाही वास आपण घेऊ शकतो. जगात सगळ्या प्रकारची अत्तरं उपलब्ध आहेत. पण हे सगळे इंद्रियांचे स्थूल विषय झालेले आहेत. आता या स्थूल विषयांच्या आहारी गेल्यामुळं शुभकर्म काय असतं हे आपल्याला माहीतच नाही. मनुष्याच्या इंद्रियांना खरोखरी स्वास्थ्य देणारं, बुद्धी देणारं विशुद्ध असे विषय कोणते आहेत तर तो परमेश्वर आहे. म्हणून भगवंताने इंद्रियांचं तोंड हे बाहेरच्या बाजूला बनवलेलं आहे
आणि बुद्धी ही आतल्या बाजूला बनवलेली आहे. किती सुंदर विवेचन केले पहा यमराजाने. सगळ्या इंद्रियांचं ओपनिंग किंवा तोंड हे बाहेरच्या बाजूला आहे. डोळे बाहेरच्या बाजूला आहे. नाकाची छिद्र बाहेरच्या बाजूला आहेत. कानाची छिद्र बाहेरच्या बाजूला आहेत. जिव्हेचं टोक बाहेरच्या बाजूला आहे. संपूर्ण शरीरभरचा स्पर्शत्र बाह्य कव्हरिंगच आहे. म्हणजे ही सगळी इंद्रिय बाहेरच्या बाजूला आहेत. फक्त बुद्धी बाहेर आहे का? नाही. ही निश्चयात्मक बुद्धी ही आतल्या बाजूला आहे. स्वरयंत्र बाहेर आहे का? नाही. कारण त्या स्वरयंत्रातून रामनाम निघायचं आहे, हरिनाम निघायचं आहे. मग ह्या विषयोपभोग करणाऱ्या इंद्रियांना आतल्या बाजूला वळवायचं आहे, हे लक्षात घ्या. पुन्हा पुन्हा यमराज ही गोष्ट हॅमर करतायत. आता तरी अतिशय उच्च कोटीचं संभाषण त्यांनी केलेलं आहे यमराजाने. बघा त्यांचा लॉजिक किंवा त्यांचं तर्क कसं आहे बघा. भोगवादी पंचज्ञानेंद्रियांचे मुख ही बाहेरच्या बाजूला आहे. त्यांना अंतर्मुख करायचं आहे. आपण लोकांना सहज म्हणतो जरा अंतर्मुख होऊन विचार कर, असं आपण दुसऱ्याला सांगतो. थोडासा अंतर्मुख हो आणि विचार कर. अरे पण अंतर्मुख तू हो ना अगोदर. अंतर्मुख आपण अंतर्मूर्ख आहोत. कारण आपण काय करतो, आपल्याला इंद्रियांना आतल्या बाजूला वळवताच येत नाही. म्हणजे मनुष्य हा काय करतो, बहिर्मुख आहे, अंतर्मुख नाही. आतल्या बाजूला तो वळवूच शकत नाही. तो कधी वळवू शकेल? आतल्या बाजूला जी बुद्धी आहे त्या बुद्धीला जर इंद्रियांकडे लावलं तर तो इंद्रिय आतल्या बाजूला वळवू शकेल. नाहीतर ती बाजूला बाहेरच्याच बाजूला राहतील. एक उदाहरण देतो मी आपल्याला परत एकदा विद्यार्थ्याचं. विद्यार्थ्यांची पंचज्ञानेंद्रिय ही सुद्धा त्याने अभ्यासाकडे लावली पाहिजेत. भौतिकशास्त्रामध्ये त्यांनी नाकाने निरनिराळ्या प्रकारचा वास घेतला पाहिजे. क्लोरीनचा वास घेतला पाहिजे आणि कुठल्या वायूचा काय वास असतो तो घेतला पाहिजे. डोळ्यांनी निरनिराळे प्रयोग बघितले पाहिजेत. फळ्यावरची अक्षरं बघितली पाहिजेत. कानाने गुरुजी शिक्षक काय सांगतात ते नीट ऐकलं पाहिजे. स्पर्शाने पेन हातात धरून लिहिलं पाहिजे आणि जिभेने पाठांतर केलं पाहिजे. अशा रीतीने ही पंचज्ञानेंद्रिय एखाद्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे लावली पाहिजेत आणि त्याचबरोबर बुद्धीही लावली पाहिजे. तसं न करता त्यांनी ही पंचज्ञानेंद्रिय जर चैनीसाठी लावली तर त्याला चांगले मार्क मिळणार आहेत का? नाही मिळणार. तसं बुद्धिमान मनुष्य आपली इंद्रिय सत्संग, स्वाध्याय, भगवंताचं विशुद्ध रूप याच्याकडे लावतो आणि मग अंतर्यामी अंतरात्मा परमेश्वर त्याला दिसतो. बरं आता ही प्रोसिजर होते कशी? तुम्ही सतत 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 देवाचं चिंतन करा, काम करा. हरिबोला घेता हरिबोला घेता सर्व कार्य करता हरिबोला. एकनाथ महाराज म्हणतात हरिबोला भांडता हरिबोला कांडता सर्व कार्य करता हरिबोला. कुठलंही काम करताना हरी बोला, हरि ओम हरि ओम हरि ओम. काय अडचण आहे? काहीच अडचण नाही. फक्त तुम्ही काही बोलत असता त्यावेळेला मनातल्या मनात चिंतन करा. नाहीतर एखादं काम करताना हरी 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 बोला. गोंदवलेकर महाराजांची तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. एक भगिनी गोंदवलेकर महाराजांकडे गेली आणि म्हणाली, महाराज मी या संसाराला कंटाळले आणि आता मी संसार सोडून संन्यास्त जीवन जगायचं ठरवते. त्या महिलेला 2 छोटी छोटी मुलं होती.
पती होता घरात. महाराज म्हणाले, ताई तू असं कसं करू शकतीस, तुझं कर्तव्य करायला पाहिजे तू. मग ती भगिनी म्हणाली, महाराज काय करू, सकाळी उठायचं, झाडलोट करायची, रांगोळी घालायची, चहा करायचा, नाश्ता तयार करायचा, मुलांचे डबे भरायचे, नवऱ्याचा डबा भरायचा, परत मग दिवसभर परत कामवाली बाई ती आली नाही आली तर परत भांडी घासायची, परत सगळं भांडी लावायची, परत स्वच्छता करायची, कोणी आलं गेलं बघायचं, भाजी आणायची, किराणा आणायचा. पती सकाळी गेले की रात्रीच येतात एकदम. महाराज म्हणाले, तुला काही त्रास आहे का घरात? ती भगिनी म्हणाली, नाही मला काही त्रास नाही आहे कुठला. मग आता उद्यापासून एक काम कर म्हणाले. काय? तर तू कोणतंही काम करत असताना रामाला सांगून कर. काय कर? रामाला सांगून काम कर. म्हणजे नक्की काय करायचं? हे श्रीरामा, आता मी चहा करते बरं का. हे श्रीरामा, आता मी नाश्ता बनवते. हां श्रीरामा, आता मी स्वयंपाक करते. श्रीरामा, आता मी कुकर लावते. श्रीरामा, आता मी धुणं भिजवते. श्रीरामा, आता मी भांडी आवरते. श्रीरामा, आता मी झाडलोट करते, मी रांगोळी घालते. सगळं रामाला सांगून काम करायचं. गोंदवलेकर महाराज म्हणाले, मला सांगूच नकोस, तुला काय काय कामं आहेत ते. मला माहीत आहे स्त्रियांना काय कामं असतात ते. दिवसभरात गृहिणींना खूप कामं असतात, ह्याची मला कल्पना आहे म्हणाले. पण तू मला सांगायची ऐवजी ही गोष्ट रामाला सांग. त्या भगिनींना गोंदवलेकर महाराजांवर प्रचंड श्रद्धा होती. अनेक लाखो लोकांची आहे तशी तिची पण श्रद्धा होती. तिने खरंच त्याप्रमाणे केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, म्हणाली, रामा आता मी चहा करणार आहे, रामा आता मी झाडून काढणार आहे, रामा आता मी नाश्ता करणार आहे, रामा अमुक करणार आहे. संध्याकाळपर्यंत तिचं तेच चालत. दररोज संध्याकाळी जशी ती दमून जायची, त्या दिवशी तिला अजिबात दमायला झालं नाही. हे का झालं हो? काय जादू आहे रामाचा? याचं कारण असं आहे महाराज, की तिने सगळं आपलं कर्म हे रामाला अर्पण केलंय. तिला त्याचं श्रम नाहीतच, श्रम सुद्धा रामालाच अर्पण केलेत. काय करायचं बघ जा बाबा, देवा तुझं तू. दळिता कांडिता तुझं पाहिना अनंता, जनाबाई म्हणाली. मग दळाचे कष्ट तिला लागतील कसे? साधा विचार करा, आताच्या बायका काय करत नाहीत, पण पूर्वी आमची आजी दळताना, मुसळाने कांडताना काहीतरी काहीतरी देवाची गाणी किंवा स्तोत्र मंत्र म्हणायची. दळताना पूर्वी जात्यावरची गाणी असायची. हे कशा करता? त्यामुळं श्रम कमी होतात, किंबहुना होतच नाहीत. बघा आपल्याकडं दळतानाची गाणी आहेत, मुसळ कांडतानाची गाणी आहेत, आंघोळ करतानाचे स्तोत्र आहेत, स्वयंपाक करताना सुद्धा मंत्र म्हणावेत. कपाळाला अठ्ठ्या घालू नये, स्वयंपाक चांगला होत नाही, खाणाऱ्याला पचत नाही. आता यमराज हे अशाच प्रकारचं उदाहरण देत आहेत, की तुम्ही कुठलंही काम करताना तुमच्या इंद्रियांना अंतर्मुख बनवा. सगळ्यांची तोंड जी बाहेर आहेत त्या सगळ्यांची तोंड आत घ्या. म्हणजे नक्की काय करा? म्हणजे नक्की पंचज्ञानेंद्रियांचा उपयोग करत असताना तो भगवंताच्या चरणी अर्पण करा आणि तो बुद्धीला लावा. त्याचं कनेक्शन बुद्धीला येऊ दे आणि बुद्धीमध्ये तुम्ही चिंतन करा, म्हणजे ती इंद्रिय आपोआप चिंतनाला लागतील. डोळे तुम्ही घ्या हो दर्शन, तुकाराम महाराज म्हणतात. त्यांनी प्रत्येक इंद्रियांना कामं देऊन टाकले. डोळ्याने तुम्ही विठ्ठलाचं दर्शन घ्या, श्रोत्रेंद्रिय तुम्ही विठ्ठलाचं भजन ऐका, घ्राणेंद्रिय तू हरीच्या माळेचा वास घे, चंदनाचा वास घे, हरिचंदन गंधित रंग तो वास घे. स्पर्श तू दोन्ही हाताने हात जोडून स्पर्श कर, टाळ्या वाजव. जिभे तू काय कर, जिभेने नाव घ्यायचं देवाचं. म्हणजे सगळ्या इंद्रियांना त्याने विठ्ठलाच्या कामाला लावलेलं आहे आणि हेच अपेक्षित आहे.
म्हणून तुकाराम महाराजांना परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे. पुढे यमराज सांगतायत, पराचहा कामनोयंती बाला स्ते मृतयंती वितस्य परपाशमम अथ धीरा अमृततत्त्वं विदित्वा ध्रुवं ध्रुवं श्वीह न प्रार्थयन्ते. जे मूर्ख असतात, ये बालाहा पराच कामान बाह्यभोगांची अनुयंती अनुसरण करतात, ते विततस्य सगळीकडं पसरलेल्या मृत्योहो पाशम यंती मृत्यूच्या पाशामध्ये पडतात. अथ धीरा ध्रुवम अमृततत्त्वं विदित्वा, म्हणून धीर म्हणजे बुद्धिमान मनुष्य निश्चितपणे ध्रुवम अमृततत्वाला म्हणजे अमरपदाला जाणून या जगतामध्ये भोगांसाठी कधीही इच्छा व्यक्त करत नाही. यमराजांना असं म्हणायचं आहे की जो मूर्ख आहे, आता मी जे तुम्हाला म्हटलं, मी काय किंवा आपण सगळेजण काय, ह्या भोगाच्या नादी लागलेलो आहोत. आणि अमूल्य अशा जीवनाचा आपण नाश करायला लागलेलो आहोत. परंतु बुद्धिमान मनुष्य काय करतो, गंभीरपणे विचार करतो. आणि गंभीरपणे विचार करून तो काय करतो, या भोगाला दूरच ठेवतो. आणि सर्वतो सर्वता भाव असा शब्द वापरला आहे यमराजाने इथं. सर्वतो सर्वता भाव म्हणजे काय, सगळ्या ज्ञानेंद्रियांना बुद्धीसह घेऊन तो भाव भगवंताच्या चरणी अर्पण करतो. आणि भगवंताला तरी काय पाहिजे हो, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरितम अश्नामी प्रयतात्मनः. भाव तोची देव, उच्च नीच काही निर्णय भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून या. त्याला फक्त भावभक्ती पाहिजे आहे, बाकी काही नको आहे त्याला. जो नारळ नको, केळी नको, हजार प्रकारचे भोग नकोत, काही नको आहे. काय दिलं शबरीने, काय दिलं प्रल्हादाने, काय दिलं ध्रुवबाळाने, काय दिलं संताने, काय दिलं कनकदासाने, काय दिलं पुरंदरदासाने, भावच. अभंग, नित्यचिंतनाशिवाय अभंग निर्माण होत नाहीत. चिंतन पाहिजे. तर अभंग, ज्यांचा कधीही भंग होत नाही अशी कृती निर्माण होते. चिंतनाशिवाय कृती निर्माण होत नाही, त्याचा ध्यास लागतो. व्यवहारातलं उदाहरण सांगतो महाराज. एखादा सिव्हिल इंजिनियर आहे, त्याला एक कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे की त्याने सांगितलं आहे की मला असा बंगला बांधून पाहिजे. त्या इंजिनियरच्या डोक्यामध्ये 24 तास तो विषय असतो. तिथं किचन पाहिजे, इथं हॉल पाहिजे, तिथं रेस्टरूम पाहिजे, इथं मास्टर बेडरूम पाहिजे, इकडं अमुक पाहिजे, तर एवढा टेरेस सोडवायचा आहे, पुढं एवढं पार्किंगला जागा सोडायची आहे. 24 तास त्याच्या डोक्यात विषय असतो. तो 4 वेळा कागद फाडून त्याचा नकाशा तयार करतो. तेव्हा कुठं एक चांगली बिल्डिंग उभी राहते. एखादा वकील असेल, त्याच्याकडे एखादी कॉम्प्लिकेटेड केस आली, तो 24 तास कायद्याची पुस्तकं उलटी पालटी करत बसतो. हा इंडियन पिनल कोड काय, हा कोड काय, ते कोड काय, पूर्वी ह्याच्याबद्दल कसा निकाल दिला होता, तो ध्यासच घेतो. एखादा डॉक्टर आहे, त्याच्याकडे कॉम्प्लिकेटेड केस आलेली आहे. आता मी आमच्या क्षेत्रातलं उदाहरण देतो. भरपूर कॉम्प्लिकेशन्स आहेत. वय थोडंसं बरंच झालेलं आहे, शुगर आहे, BP आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, पण त्याच वेळा त्याला हार्निया झाला आहे, त्याचं ऑपरेशन करण्याचीही गरज आहे. कन्सल्टंट डॉक्टर काय विचार करतात 24 तास, अरे ह्याची शुगर आधी कंट्रोल केली पाहिजे, ह्याचं हार्टचं स्टेटस बघितलं पाहिजे, ह्याची जनरल कंडिशन बघितली पाहिजे, ह्याच्या नातेवाईकांना समजावून सांगितले पाहिजे, ह्यातले धोके समजावून सांगितले पाहिजेत. एक्सपर्टमधला एक्सपर्ट भूल देणारा डॉक्टर आणि लवकरात लवकर सर्जरी आटोपणारा असा सर्जन बोलवायला पाहिजे. रक्त तयार ठेवलं पाहिजे, सगळी इमर्जन्सी ड्रग्स तयार ठेवली पाहिजेत.
हे सगळे विचार त्याच्या डोक्यामध्ये असतात आणि मग ते ऑपरेशन सक्सेस होतं. चांद्रयानावर भारताने यान पाठवलं त्यावेळेला किती विचार केला असेल शास्त्रज्ञांनी. चंद्राचं अंतर किती, तिथलं हवामान कसं, कोणत्या धातूचं बनवावं, त्याचं रूप कसं असावं, तो फोटो कसे काढेल, तो इकडं कसे पाठवेल, त्याचं कक्षा कशी, काय किती, एक ना दोन, मला त्यातलं काय कळत नाही, पण किती विचार केला असेल, किती चिंतन केलं असेल, किती ध्यास केला असेल. चिंतनाशिवाय कृती नाही हे ठासून सांगितलेलं आहे यमराजाने या ठिकाणी. चिंतनाशिवाय कृती होत नाही. मग चिंतन काय कोणाचं करायचं? भगवंताचं चिंतन करायचं आहे. मग कृती काय होणार आहे? भगवत प्राप्ती ही कृतीत होणार आहे. येन रूपम रसम गंधम शब्दस्पर्शांश्च मैथुनान एतेनैव विजानन्ति किमत्र परिशिष्यते एतद्वै तत्. याच्या पुढे जाऊन या तिसऱ्या मंत्रामध्ये यमराज सांगतायत, ज्या व्यक्तीने आजपर्यंत, समजा एखादी व्यक्ती 50 वर्षाची आहे, या 50 वर्षामध्ये रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श, शरीर संबंध, मैथुन या सगळ्यांचा अनुभव घेतलेला आहे. तर असा मनुष्य त्या अनुभवालाच जर चिकटून राहिला, तेच ते अनुभव घ्यायची त्याची इच्छा परत परत राहिली, त्याला परमेश्वर प्राप्ती होणार कशी? म्हणून लहानपणापासूनच थोडं थोडं परमेश्वराचं चिंतन करण्याची सवय मुलांना लावली पाहिजे. म्हणजे धर्मार्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ करायचेच आहेत. सगळं करायचं आहे. शिक्षण करायचे, नोकरी करायचे, लग्न करायचे, एक दोन मुलं व्हावीत, हे सगळं करायचं आहे. पण या पंचज्ञानेंद्रियाच्या लोभामध्ये त्यांनी गुंतू नये हेही त्याच वेळेला पाहिलं पाहिजे. आणि म्हणून यमराज म्हणतात की ह्या शब्दस्पर्श रूपगंध शब्द स्पर्श आणि शरीर संबंध या सगळ्या गोष्टींची क्षणभंगुरता कधीतरी तुमच्या लक्षात घ्या. ही सगळी सुख आहेत, ही क्षणभंगूर आहेत. हा आनंद नाही, याला सुख म्हणतात. भगवंत प्राप्ती होती तेव्हा त्याला आनंद म्हणतात, आणि तुम्ही पंचज्ञानेंद्रियाने घेता हे त्याला सुख म्हणतात. आणि कधीतरी हे क्षणभंगूर आहे याचा विचार करा की ठीक आहे, आतापर्यंत जे झालं ते झालं. 50 वर्षापर्यंत बाबा तू सगळं करून बसला, आता तरी लाग. यमराजाने मानवी जीवनाचा विचार किती केलेला आहे बघा नचिकेताला सांगताना. कारण नचिकेताला मानवी जीवन माहीतच नाही आहे. तो अरण्यात राहणारा ऋषी आहे, त्याला नागरी वस्तीमधल्या लोकांचं जीवन, त्यांचा अनुभव, त्यांचे भोग त्याला काही माहिती नाही आहे. तो अरण्यात राहिलेला आहे, वृद्धालक ऋषींचा पुत्र आहे, त्याला फक्त जप, तप, नेम, क्रिया, धर्म हेच माहिती आहे. आणि हे सगळं यमराज सांगतायत हे केवळ नचिकेताला सांगतायत असं कृपा करून समजू नका. हा उपदेश आपल्यासाठी सुद्धा आहे. ह्या ऋषी लोकांनी हे उपनिषद लिहून ठेवलेलं आहे. हे त्यांनी त्यांच्यापुरतं लिहून ठेवलेलं नाही, हे लोकांनी वाचावं, याचं परिशीलन करावं, हे पाहावं म्हणून ते लिहून ठेवलेलं आहे. ऋषीमुनींनी केवळ स्वतःचा विचार कधीच केलेला नाही आहे. नाहीतर त्यांनी वेद लिहून ठेवले नसते, उपनिषद लिहून ठेवले नसते, ब्राह्मण्य, अरण्यक हे लिहून ठेवली नसती, वेदांग लिहून ठेवली नसती. ही उपनिषदं लिहून का ठेवलेली आहेत? ती आपल्या लोकशिक्षणासाठी लिहिलेली आहेत. या उपनिषदाचा अभ्यास करावा लोकांनी
आणि या क्षणभंगुर जीवनाचा कधीतरी त्याग करावा आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावा, म्हणून ही उपनिषद संवाद स्वरूपात लिहिलेली आहे. स्वप्नांतम जागरितानम चौभौ येनानुपश्यन्ति महांतम विभमात्मानं मत्वा धीरो न शोचती. यमराज सांगतायत, स्वप्नांच्या दृश्यांमध्ये जागरितांताम, जागृत झाल्यानंतर, उभौ, या दोन्ही अवस्थांमध्ये, येन अनुपश्यती, ज्यांनी वरचेवर पाहिलेलं आहे, तम महांतम विभुम, त्या सर्वश्रेष्ठ व्यापी सर्वव्यापी अशा आत्म्याला, मत्वा, जाणून, धीर, बुद्धिमान, न शोचती, शोक करीत नाही. बघा हां, सामान्य माणसाचं त्याने अजून एक लक्षण सांगितलेलं आहे. सामान्य मनुष्य काय करतो? स्वप्न बघत राहतो. मनी बसे ते स्वप्नी दिसे. आता काय, मी सध्या 2 खोल्यात राहतोय भाड्याच्या. आता 2 रूम किचन घेतो. 2 रूम किचन घेतला, बरं. मग आता काय घेतो मी? माझ्याकडे छोटी गाडी आहे, मी ॲक्टिवा घेतो. ॲक्टिवा घेतली. काय आता हे घर पुरे न झाले, मी बंगला बांधतो. बंगला बांधला. मग बंगल्यात मी झाडं लावतो. झाडं लावली. मग मी होम थिएटर करतो. होम थिएटर केलं. मी अमुक करतो, मी तमुक करतो. त्याची स्वप्न संपतच नाहीत. मग मी एवढं सोनं घेतो, मी एवढी चांदी घेतो, मी हे चांदीचं करतो, ते करतो, अमुक करतो, तमुक करतो. आणि मग त्या प्रमाणात त्याला रात्रीही स्वप्न तशीच पडायला लागतात. त्याला रात्री स्वप्न पडायला लागलं की हा एका अलिशान अशा बंगल्यामध्ये राहिला आहे, तिकडं दासदासी आहेत, अप्सरांचं नृत्य चाललेलं आहे, सगळीकडे मंगलवाद्य वाजायला लागलेले आहेत, असं त्याला स्वप्न पडतं. कारण त्याचा ध्यास तोच भोगवादी ध्यास असतो. परंतु जो मनुष्य बुद्धिमान असतो तो या स्वप्नांकडं फार गांभीर्याने पाहत नाही, किंबहुना गांभीर्याने पाहतच नाही आणि त्याचा शोकही करत नाही. असं काहीतरी भोगवादी स्वप्न पडतं सर्वसामान्य मनुष्याला की तू राजा झालास, तू इंद्र झालास, तू चंद्र झालास. आणि जेव्हा तो जागृतावस्थेत येतो तेव्हा बघतो, अरे अरे अरे, आपण तर चटईवर झोपलोय, फॅनचा खडखड खडखड आवाज आलाय, खाली मुलं दंगा करायला लागली आहेत, बायको जोर जोरात ओरडून उठवायला लागली आहे, उठा, परत चहा गरम करणार नाही मी. मग एकदम त्याचा विरोध होतो, अरे मी स्वप्न काय बघितलं होतं. अरे पण तू जागृत अवस्थात आहे ते खरं आहे ना, तू स्वप्न ढीग बघशील. आता जागृत अवस्थेत आलायस तर ते बघ. मग त्याबाबत तो शोक करायला लागतो सामान्य मनुष्य. अरे मी स्वप्नात काय बघितलं होतं आणि हे काय जागृत अवस्थेत, असा म्हणून शोक करायला लागतो. पण जो बुद्धिमान असतो तो शोक करत नाही, कारण त्याला स्वप्न आणि जागृत अवस्था यातला फरक कळतो. मानवी जीवनाचा यमराजाने किती विचार केला आणि किती सूक्ष्मपणाने तो नचिकेताला सांगतो. हा हा संवाद फार महत्त्वाचा आहे महाराज. मानवी जीवनाची लाईफस्टाईल, मानवी जीवनाची मनोवृत्ती, त्याची मानसिकता, त्याच्या मनातले विचार सगळे प्रकट करून दाखवलेत यमधर्मराजाने नचिकेतासमोर. आणि मग सांगतात की मनुष्य चुकतो कुठं, आणि मग ह्याची प्राप्ती करण्यासाठी काय करायला पाहिजे. य इमं मद्वेदम वेद आत्मानं जीवनंतिकम ईशान भूतभव्य न ततो विजुक्षुते एतद्वै तत्. जो मनुष्य मध्वदम कर्मफलदाता जीवम, सगळ्यांना जीव प्रदान करणारा परमात्मा, भूतभव्यस्य, भूतकाल वर्तमानकाल भविष्यकाल, ईशानम, शासन करणारा,
आत्मानं परमात्म्याला अंतिकाम वेद समीप जवळून जाणतात, ततः त्याच्यानंतर न विजुक्षते, कुणाचीही निंदा करत नाही, हाच तो परमात्मा आहे ज्याच्याबद्दल तू विचारलेला आहेस. आता ह्या आजच्या शेवटच्या 5व्या मंत्रामध्ये यमधर्मराजा सांगतायत, हे नचिकेता, तू मला काय विचारलं होतंस की परमात्म तत्व काय असतं. जो साधक सगळ्यांना जीवन प्रदान करणाऱ्या त्या परमात्म्याला जो कर्माचं फळ देतो, भूतकाल भविष्यकाल वर्तमानकाल याचं शासन करतो, जो सगळ्यांच्या अंतर्यामी हृदयामध्ये स्थित आहे, ज्याचा महिमा कोणीही विसरू शकत नाही जाणून घेतल्यानंतर, म्हणून बुद्धिमान मनुष्य निंदा घृणा द्वेष या गोष्टीमध्ये वेळ घालण्यापेक्षा या परब्रह्माच्या चरणी लागतो, त्याचं चिंतन करतो. म्हणून हे नचिकेता, तू परमात्मा काय आहे हे विचारलं होतंस ना, तर तो असा आहे. त्याच्या क्वालिटीज काय आहेत बघ. 1, तो सगळ्यांना जीवन प्रदान करतो. 2, तो शुभाशुभ कर्माचं फल देत असतो. 3, या सृष्टीचा भूतकाल भविष्यकाल आणि वर्तमानकाल याचं शासन करतो, ह्याची मॅनेजमेंट करतो, ह्याचं ॲडमिनिस्ट्रेशन करतो. 5, तो सगळ्यांच्या हृदयामध्ये वसलेला आहे. 6, त्याचा महिमा त्याचं स्वरूप हे अंतर्मुख झाल्यावरच कळतं. असा हा ब्रह्म आहे. आता हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे. तुम्हाला काय म्हणाला होतास, ब्रह्मतत्व काय आहे हे मला समजावून सांगा. अट्टाहास करून हट्ट करून तू मला हे विचारलं होतंस. हे तुला मी ब्रह्माचं स्वरूप सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी आपण इथंच थांबूया. या ठिकाणी कठोपनिषदाच्या 2ऱ्या अध्यायातल्या दुसऱ्या अध्यायातल्या पहिल्या वल्लीचा पहिले 5 मंत्र झालेले आहेत. उद्या आपण पुढचा भाग पाहूया. या 2024 या नूतन लौकिक वर्षाच्या आपण शुभेच्छा देऊया. बऱ्याच लोकांच्या मते असंही असतं की आपलं वर्ष हे चैत्र महिन्यापासून सुरू होतं. ते योग्यच आहे, परंतु आपण लौकिक व्यवहार ज्या तारखेपासून सुरू करतो ती 1 जानेवारी तारीख, त्याचाही आपण आनंद घेऊ. तेव्हा हे 2024 वर्ष सगळ्यांना आरोग्यदायी जावो, घरामध्ये सुखसमाधान नांदो आणि आपलं ओढा, आपलं मन जास्तीत जास्त भगवंताकडे लागो, एवढी मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि थांबतो. हरिओम.